नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स अभ्यासलेला आहे आणि त्यामध्ये दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे टाइप्स ऑफ पेअर्स ऑफ अँगल्स पाहिले, जसे करस्पॉन्डिंग अँगल पेअर, अल्टरनेट अँगल पेअर, इंटेरियर अँगल पेअर्स. त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स सुद्धा अभ्यासले. हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील, ते नीट समजून घ्यायचे आहेत आणि त्यावरच आधारित NMMS मधील सेकंड चॅप्टर जे आहे पॅरलल लाईन्स, त्यामधील प्रॅक्टिस सेट हा त्यावर आधारित आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे लाईन A, B and C ला लाईन D ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे हाऊ मेनी पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स किती तयार झालेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. आता टू लाईन्समुळे टू पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म होत आहेत. तसेच बी आणि सी मुळे होणारे आणखीन टू पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स आहेत. तसेच लाईन ए आणि सी मुळे होणारे टू पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स आहेत. असे टोटल 6 पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म होतात. नंबर 2 हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी अँड लाईन सी इज द ट्रान्सव्हर्सल. Now these measures are given 7x and 3x. Then what is the value of x? x ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता ही अँगल्सची पेअर ही इंटेरियर पेअर अँगल्स आहेत आणि लाईन ए पॅरलल लाईन बी, त्यामुळे पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअर सम इज 180 डिग्री. दॅट इज 7x plus 3x is equal to 180 degree. Hence 10x is equal to 180 degree. x is equal to 180 degree upon 10. किती आला आन्सर? 18 डिग्री. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे लाईन x is parallel to line y and line z is the transversal. Now this measure is given 3a and this measure is equal to 2a plus 45. Now what is the value of a? a ची व्हॅल्यू विचारली. आता हे दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे हे पेअर्स ऑफ अँगल्स कोणते आहेत? तर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आहेत. अँड दिस exterior alternate angles are congruent because line x is parallel to line y. Therefore 2a plus 45 is equal to 3a. Hence 2a plus 45 is equal to 3a. आता 3a 2a राइट साइड ला घेतले तर 3a minus 2a is equal to 45. Therefore a is equal to 45 degree. Second option correct आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे रे BA is parallel to ray DC and angle B is given. Angle ABD is equal to 85 degree. What is measure of angle BDC? ह्या अँगल्सचं मेजर विचारलेलं आहे. आता ही पेअर ऑफ अँगल्स कोणती आहे? येस, इंटेरियर पेअर अँगल्स आहेत आणि रे BA पॅरलल रे DC आहे, त्यामुळे इंटेरियर पेअर अँगल्सची सम 180 डिग्री असणार आहे. हा अँगल 85 डिग्री आहे, तर हा अँगल किती असेल? 180 minus 85 is equal to 95 डिग्री. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. फिफ्थ एक्झाम्पल हाऊ मेनी पॉइंट्स आर कॉमन टू पॅरलल लाईन्स. टू पॅरलल लाईन्सला किती पॉइंट्स कॉमन आहेत? तर टू पॅरलल लाईन्स हे कसं आहेत? एकमेकींना इंटरसेक्ट होत नाहीत, त्यामुळे त्या दोघांमध्ये एकही कॉमन पॉइंट नाही. म्हणजे कोणता येईल? ऑप्शन 0 येईल. आणि जेव्हा दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात तेव्हा त्यांना किती कॉमन पॉइंट्स असतात? ओनली 1. आता आपण एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. हे सर्व टेक्स्टबुकमध्ये NMMSच्या टेक्स्टबुकमध्ये सगळं दिलेलं आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुक नाही आहे, त्यामुळे हे सर्व मी फोटोकॉपी काढून तुम्हाला पाठवणार आहे. ते तुम्ही कॉपी करून लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे रे RA is parallel line PN is parallel to ray TS. हे तिन्ही भाग एकमेकांना पॅरलल आहेत आणि हा अँगल ARP किती दिलेला आहे? 65 डिग्री. तर ह्या अँगलचं मेजर विचारलेलं आहे, तर ते किती असणार आहे? आता रे RA is parallel to ray line PN and seg RP is the transversal. Therefore angle ARP congruent angle RPN. This is a pair of alternate interior angles and these alternate interior angles are congruent. Therefore this measure is
65 degree. And angle RPN plus angle NPT is equal to 180 degree. They forming a linear pair. Their sum is 180 degree. Therefore, the measure of this angle is equal to 180 degree minus 65. That is equal to 115 degree. Second option is correct. Second example. Line T is parallel to line S and line U is the transversal. And this measure is given 11x and this is 7x. Then what is value of x? x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ही पेअर कसली आहे? इंटेरियर अँगल्सची आहे. म्हणजे त्यांची सम 180 डिग्री आहे कारण लाईन एस पॅरलल लाईन टी आहे. Therefore 11x plus 7x is equal to 180. Hence 18x is equal to 180. Hence x is equal to 180 divided by 18 किती आले? 10 डिग्री. तो थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. प्रॅक्टिस सेटसाठी असलेल्या एक्झाम्पल्समधील थर्ड एक्झाम्पल पॉज करा जरा. कट करा. एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिसमधील थर्ड एक्झाम्पल आहे लाईन एम पॅरलल लाईन एन and line L is the transversal. The measures of these two angles are given 5x plus 23 degree and 2x plus 35 bracket degree. To find the value of x, आता हे दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे हे दोन्ही अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत आणि हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात बाय अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी. Therefore 5x plus 23 is equal to 2x plus 35. Therefore 5x, x ची टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊया आणि नंबर्स आहेत ते राईट साईडला घेऊया. हे 2x प्लस आहे, लेफ्ट साईडला येताना मायनस होणार आणि 35 इकडे आहे तसेच लिहायचे प्लस 23 मायनस 23 होणार. Therefore 5x minus 2x is equal to 3x is equal to 12. Hence x is equal to 12 upon 3. Therefore x is equal to 4. Therefore first option is correct, 4 degree. Then second, how many parallel lines can be constructed to the given line at a distance of 3.5 cm from it. जे एक लाईन दिलेली आहे तर 3.5 cm डिस्टन्सवर किती लाईन्स ड्रॉ करता येतील? तर एक वरच्या दिशेने असणारी ही लाईन, त्याचप्रमाणे खालच्या अंगास असणारी ही लाईन, ह्या दोन लाईन्स पॅरलल लाईन्स काढता येतील. सपोज एम आणि एन ह्या 3.5 cm डिस्टन्सवर आहेत, अशा दोन लाईन्स आपल्याला पॅरलल काढता येईल. पण सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे इन फिगर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एक्स इज पॅरलल टू लाईन वाय. देन दिस अँगल इज गिवन 60 डिग्री. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पी? तिची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता x parallel line y and line L is the transversal. X is parallel to y and line L is the transversal. He transversal. Transverse. Therefore, these two angles, suppose this angle is A, then A is equal to 60 degree by alternate angles. Alternate angles, and this angle is congruent to this angle because suppose this angle is B, because line L is parallel to line M and line Y is the transversal. L is parallel to M and line Y is transversal. Therefore B is equal to A by alternate angles, but A is 60 degree, therefore B is equal to 60 degree. Now P and D, these form a linear pair, hence angle P plus angle B is equal to 180 degree. B is equal to 60 degree plus P is equal to 180 degree. Hence P is equal to 180 minus 60, that is equal to 120 डिग्री. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे? फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे.
सिक्स्थ एक्झाम्पल आहे लाईन पी क्यू पॅरलल लाईन आर एस. Then M is the point such that angle PXM is equal to 45 degree and angle RYM is equal to 40 degree. Then what is value of angle XMY? ह्या अँगलची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपण इथे कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ लाईन passing through the M and parallel to the line PQ or line RS. Then all three lines are parallel to each other. Now see this angle PXM is congruent to this angle because alternate angles. By alternate angle property, this angle is equal to 45 degree and this angle is equal to this angle because line I is parallel to line RS and by alternate angle property this angle is equal to 40 degree. Now angle XMY is equal to the angle 45 degree plus 40 degree, that is equal to 85 degree. This option is correct. Fourth option, 85 degree. Then number 7 is not given because it's simple and you can solve it yourself. Now number 8, line AB is parallel to line EF and seg AE such that measure angle EAB is equal to 90 degree. Measure angle BEF is equal to 75 degree. Then find value of M. Now since line AB parallel line EF and seg A is the transversal, therefore angle BAE plus measure angle AEF is equal to 180 degree. Both these angles form a linear pair, but this angle is 90 degree. Therefore this angle also 90 degree. Measure angle BAE plus measure angle AEF is equal to 180 degree. But this BA is equal to 90 degree. Therefore measure angle AEF is equal to 180 minus 90 degree, that is angle AEF is equal to 90 degree. Now AEF is equal to angle AEB plus angle BEF. या दोघांची सम 90 डिग्री आहे. मग 90 मधून हा BEF मायनस केला 75 डिग्री तर M ची व्हॅल्यू किती मिळेल 15 डिग्री. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. मेजर अँगल BEF is equal to 90 degree minus 75 degree, that is equal to 15 degree. Example number 9. Line M is parallel to line N and line L is the transversal. Now measure angle B is equal to 3x minus 10 and measure angle E is equal to 2x plus 70 bracket degree. Then the addition of measurement of corresponding angles is dash. Corresponding angle pair कोणती दिलेली आहे B and F. या दोघांचे ॲडिशन विचारलेले आहे. पण प्रथम आपल्याला बीचं मेजर फाइंड करावं लागणार आहे. ई आणि बीचं मेजर आपल्याला ह्याप्रमाणे दिलेलं आहे. तर त्यासाठी एक्सची व्हॅल्यू फाइंड करून मग मेजर अँगल बी फाइंड करणार आहोत. तर प्रथम अँगल बीचा व्हर्टिकली अपोजिट अँगल सपोज एक्स आहे तर एक्सचं मेजर किती असणार आहे अँगल बी इज इक्वल टू अँगल एक्स. का बरं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Vertically opposite angles and therefore B angle X is equal to किती मेजर आहे B एवढाच म्हणजे 3x minus 10 डिग्री. आता अँगल X आणि अँगल E कोणत्या टाईपचे अँगल्स झाले इंटिरियर पेअर अँगल्स. लाईन N is parallel to line N, therefore interior pair angles are supplementary. Their sum is 180 degree. Therefore, angle X plus angle E is equal to 180 degree by interior angle property. आता हे आपल्याला सविस्तर काही लिहायचं नाहीये. ओरली आन्सर फाइंड करायचं त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. इंटिरियर अँगल प्रॉपर्टी. Therefore, X म्हणजे किती मेजर आहे 3x minus 10. आता डिग्रीचं साइन मी दोन्ही ठिकाणी लिहित नाही प्लस
angle E 2x plus 70 is equal to 180. 70 minus 10 60 झाले and 3x plus 2x is equal to 5x plus 60 is equal to 180. Therefore 5x is equal to 180 minus 60 म्हणजेच किती झाले 120. आता इथे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. नाउ 5x is equal to 120. Therefore x is equal to 120 upon 5 is equal to किती येणार 24 डिग्री. x is equal to 24 मिळाले. तर b चं मेजर कसं फाइंड करणार? x च्या ठिकाणी आपण 24 ठेवणार आहोत. अँगल b is equal to 3x minus 10 that is equal to 3 into 24 minus 10 24 3 72 72 minus 10 is equal to 62. आता b चं मेजर किती मिळालं आपल्याला 62 डिग्री. मग हे 62 डिग्री आहे. पण पॅरलल लाईन्समुळे करस्पॉन्डिंग अँगल पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल मेजर्स आहेत, म्हणून बी आणि एफचं मेजर इक्वल म्हणजे 62 डिग्री. आता ॲडिशन आपल्याला विचारले, ॲडिशन ऑफ मेजरमेंट्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. दोघांची बेरीज काय? 62 प्लस 62 इज इक्वल टू 124 डिग्री. म्हणजे आन्सर फर्स्ट ऑप्शन आहे. नंबर 10 बघूया. Line AD is parallel to line CD and line PQ is the transversal. Angle PLB, this is given 85 degree and angle QMD is equal to x plus 15 degree. Then find value of x. x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता इथे अँगल PLB आणि अँगल LMD हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. का बरं अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत? कारण हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल पेअर फॉर्म करतात आणि पॅरलल लाईन्समुळे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून वायचं मेजर पण किती येणार आहे 85 डिग्री. म्हणून वाय प्लस एक्स प्लस 15 हे दोन्ही लिनियर पेअर फॉर्म करतात, त्यांची सम किती येणार आहे 180 डिग्री. देअरफॉर वाय इज इक्वल टू 85 डिग्री बिकॉज दे फॉर्म अ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणून त्यांचं मेजर इक्वल करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि y प्लस एक्स प्लस 15 किती येणार आहे? प्लस एक्स प्लस 15 किती येणार आहे 180 डिग्री लिनियर पेअर अँगल्स. देअरफॉर y किती आहे 85 डिग्री. देअरफॉर y किती आहे 85 डिग्री प्लस एक्स प्लस 15 इज इक्वल टू 180. 85 plus 15 100 झाले. x plus 100 is equal to 180. Therefore x is equal to 180 minus 100 that is equal to 80. मग x ची व्हॅल्यू काय येणार 80. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. 11th example. Line L is parallel to line M. Line N is the transversal. This angle is given 110 degree. Ray PQ is the bisector of angle APT. बायसेक्टर म्हणजे काय? दोन इक्वल अँगल्समध्ये डिव्हाइड होते. म्हणजे हा अँगल जर x असेल तर हा पण x डिग्री असेल. आता हे दोन्ही अँगल्स बघा, हा अँगल आणि हा 110 डिग्री, दोन्ही अँगल्स इंटेरियर पेअर फॉर्म करतात. टू लाईन्स पॅरलल असल्यामुळे इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री आहे. म्हणून इथे अँगल APT प्लस 110 डिग्री हे दोन्ही इंटेरियर पेअर अँगल्स आहेत, म्हणून त्यांची सम ही 180 डिग्री आहे. म्हणून अँगल APT म्हणजेच किती आहे x प्लस एक्स, म्हणजे आपल्याला किती मिळाले 2x प्लस 110 इज इक्वल टू 180. आपण 110 राईट साईडला घेऊया. 180 मायनस 110 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. 2x degree is equal to 70 degree. Therefore, x degree is equal to 70 degree divided by 2 that is equal to 35 degree. My x value किती आहे 35 degree. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. 12th example तुम्हाला दिलेला आहे. If a transversal of two lines is given,
then how many pairs of alternate angles and corresponding angles. Now corresponding angle pairs तुम्हाला माहिती आहे 4 pairs फॉर्म होतात आणि अल्टरनेट इंटेरियर अँगल्सचे 2 पेअर्स आणि अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्सचे 2 पेअर्स असे टोटल किती होत आहेत 4 + 2 + 2 म्हणजे 8 पेअर्स फॉर्म होतात. त्यामुळे तिथे ऑप्शन 8 पेअर्स असतील तर तो ऑप्शन करेक्ट आहे. 13th एक्झाम्पल आहे लाईन A is parallel to line B and line L is the transversal. These angles are given 5x आणि x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथे ऑप्शन मी लिहिले नाही आहेत. तर हा वर्टिकली अपोजिट अँगल आहे एक्सचा म्हणून हा पण सेम x डिग्री आहे. लाईन A is parallel to line B, line L is the transversal. तर हे दोन अँगल्स इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची सम किती यायला हवी 180 डिग्री. 5x + x = 180, 6x = 180, hence x = 180 डिवाइडेड मल्टिप्लाइड आहेत ना ते डिवाइड बाय 6 = 30 म्हणजेच x 30 डिग्री असेल तो ऑप्शन करेक्ट आहे. नंतर 14th एक्झाम्पल जे आहे तुम्हाला विचारलेलं आहे इफ 2 lines are parallel and transversal is given then pair of interior angle is. मग ते इंटेरियर अँगल्स पेअर कसे असतात सप्लिमेंटरी असतात. तिथे ऑप्शन काय येणार आहे सप्लिमेंटरी. आणि 15th एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे 8 अँगल्स दिलेले आहेत त्यातील करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर कोणती रॉंग आहे चुकीचे आहे ते विचारलेले आहे आणि तुम्हाला हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल पेअर्स कसे आहेत त्यानुसार तुम्ही ते आन्सर लिहायचं आहे. आता हा प्रॅक्टिस सेट 2 म्हणजे लेसन नंबर 2 साठी कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3 पाहूया.